नाही 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 घातला. आणि त्याचंच तर आश्चर्य वाटत होतं आम्हाला. अगदी साखरपुड्याचा दिवस येऊन ठेपला तरी तो कुठे दिसलाच नाही आम्हाला. कुठल्या हातात? शुभे शुभा अरे घाल. अरे प्रल्हाद कोण? काय वाह्यातपणा चालू आहे तुम्ही? कोण आहात तुम्ही? कोण आहात? ए शुभा, हे काय विचारताय? मी नवरा आहे, हिचा नवरा. अच्छा, अगं भाऊ आहे, आशीर्वाद द्यायला आलाय. अरे भाऊ नाही, नवरा आहे तिचा नवरा. कंप्लीट स्टोरी सांगितली आहे मेल्याने. नवरा आहे? मग मी कोण आहे? काय हो, काय चाललंय? नरेंद्रराव हे बघा, ते लहान होते, अल्लड वयातला मूर्खपणा होता तो, त्याला लग्न म्हणतात का? म्हणजे लहानपणी लग्न होता ती लग्न नाही? माझंही लग्न लहानपणी झालंय म्हटलं. म्हणजे माझा नवरा काय असा तसा आहे? हा? मी माझ्या नवऱ्याबरोबर अशी कशी राहते की काय? तसं नाही तर कसं? चाल केशव, आता इथे थांबायचं नाही. अरे माझ्या चारित्र्यावर बोट ठेवायला निघालेत ते. चल इथून. एक मिनिट थांब जरा. खूप बोलले सगळे, खूप ऐकलं सगळ्यांचं. म्हणजे काही जणांचं. हे बघ शुभांगी, अगं लहानपणी केलेल्या लग्नाला काही अर्थ नसतो. हे बघ, तू विसरू नकोस, माझं खूप प्रेम आहे, खरंच प्रेम आहे. ए मग माझं प्रेम काय उल्हासनगरचा माल आहे? माझंही खरंच प्रेम आहे. बाजाला सीन संपला तुझा. चल निघ, चल. सीन संपला? सीन तुम्ही सीन क्रिएट केलाय राव. ही माझी आहे. ए माझी आहे, माझी आहे, माझी आहे सांगितलं ना. बस करा, बस करा. जाऊ दे ना, मला लग्नच नाही करायचंय आता. शुभा, ताई. आई आओ. अरे नरेंद्र चल आता. आधीपासून सांगत होते ही मुलगी वेडी आहेस का तू? कोणी करतं का असं? असं करण्याआधी एकदा तरी तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांचा विचार करायला हवा होता. असं कसं तू स्वतःचा जीव? एक मिनिट, आपण मी जिवंत आहे अजून. हो 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 सॉरी, खरोखर सॉरी, सिरियसली. नाही, तुम्ही एवढं इंटेन्स नरेशन दिलं ना की मी तुम्ही खूपच इन्व्हॉल्व झालात. हो, काळजी वाटली ना मला. अच्छा, बाय द वे, तुम्ही डायरेक्ट उडी मारलीत? तीन रिब्स फ्रॅक्चर, पाठीचा मणका मोडला, खांद्याला फ्रॅक्चर, मानेचं हाड मोडलं, जबडा तुटला, 3 नाही 5 दात तुटले, खूप सारी मसल इंजरी आणि भरपूर मुकामार. इतकं जबरदस्त लागलंय ना त्या दोघांना. आणि मी आत्महत्या करायला निघाले होते तर मला साधा खर्चटलं सुद्धा नाही. हो,
बरंच झालं. म्हणजे त्यांना लागलं याबद्दल बोलत नाहीये. तुम्हाला काही झालं नाही ना, ते महत्वाचं. आपलं जे बोलणं झालं त्याचे ड्राफ्ट्स पुढच्या वेळी घेऊन येईन मी सोबत. हो. वाचता येतील ना म्हणजे. गुड नाईट. शुभांगीजी, काय? मी एक सांगतो. तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल ज्या कथा सांगितल्यात त्या मी ऐकल्यात. म्हणजे हो. तुमच्या आयुष्यात जे काही घडलं त्याला तुम्ही जबाबदार नाही आहात शुभांगीजी. ही अंधश्रद्धा आहे, मनातून काढून टाका. खरंच तुम्ही तुमचं दुःख माझ्याशी शेअर केलं. हो. आता तुमचं दुःख संपलं असं समजा ना. आणि आयुष्यात नवी सुरुवात करा. ओके, ऑल द बेस्ट. काय झालं? काही नाही, या तुम्ही. आय एम रिअली सॉरी. नाही, तुम्हाला ऑड वाटलं असेल तर खरंच. शुभांगीजी, येस. तुम्ही हात मिळवायचं टाळलात. म्हणजे तू. नाही नाही, बस, हे सगळं इथेच थांबायला हवं. गुड नाईट. अरे शुभांगी, आलीस तू? हो. मजा आहे बाबा एका मुलीची. कसं जमतं बाई यांना. कमाल मज्जा आहे. आहे. घरी आले ना. दीपक, बॅग आणता ना. आजी, अगं ये गो, काय? ये बाई ये. आली गो बाय माझी. चेहरा केवढा गो खुललाय तुझा. लहानपणापासून सगळं मला सांगायचीस ना, आणि मग आता काय गाई? बघा, अगो, जसं काही हिला माहितीच नाहीये काही. हो, पण मला खरंच माहिती नाहीये काय झालं. चल. तुम्ही ना काहीतरी तुम्ही सरप्राईज प्लॅन करत असता. हाय बाब. नमस्कार. तुम्ही? हो, बोलणी करायला आलोय. बाबा, हे जे काही म्हणालेत ना ते प्लीज डोक्यातनं काढून टाका. माझ्या आयुष्यात इतकं सगळं घडून गेल्यानंतर पुन्हा एखाद्या मी स्पष्ट शब्दात सांगते, विक्रमचं आणि माझं लग्न होणं शक्य नाहीये. मी या लग्नाला तयार नाहीये. अगं शुभा, ते तर तुम्ही म्हणाले खाली की- बसा आधी. ते जे काही म्हणालेत ना ते खोटं नाहीये. मी त्यांना खोटं पाडणार नाही. हे मला आवडतात बाबा, हे मला खूप आवडतात. पण आपलं आमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये बाबा. शुभाजी, अहो शुभाजी काय, तुम्ही माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहिताय ना. आता एवढं सगळं जाणून घेतल्यानंतर पुन्हा माझ्या घरच्यांच्या समोर तुम्ही शुभा, ए शुभा, ग शांत हो जरा. आई, अगं मला काय शांत व्हायला सांगतेस तू. एकतर आजी असली आहे ना, गावभर सगळ्यांना सांगून आली ऑलरेडी. अगं आई, सगळ्या बायका माझ्याकडे बघून हसत होत्या येताना. अगो बाई, हो. विक्रम, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जा ना प्लीज प्लीज. विक्रम, ठीक आहे, नाही तर काय. निघतो मी. हो. पण त्याआधी ज्या कामासाठी आलोय ते करतो आणि मग जातो. ॲक्च्युली शुभाजी, पुस्तकासाठी या NOC वर तुमची सही हवी होती, म्हणून मी आलो होतो. मी तुम्हाला फोन लावला, तुम्ही फोन उचललात नाहीत. मग घरी गेलो, घर पण बंद होतं, म्हणून मी इथे आलो. या सगळ्यांना मी पुस्तकाबद्दल सांगितलंय, म्हणून एवढे खुश आहेत हे सगळे. तुम्ही ह्या म्हणजे एवढ्याच कामासाठी आला होतात? शुभा,
दार उघड बाळा. मागच्या वेळेला दार बंद करून बसली होती ना तेव्हा गच्चीवरून उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला होता तिने. आता तसं काय झालं तर. अगं आपलं घर तळ मजल्यावर आहे की नाही? वरचा मजला नाहीये की नाही तुला? नाही. मग असं कसं होईल? हा चल शुभा दार उघड. शुभा दार उघड ग. अगं शुभा दार उघड. शुभा 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 अगं ते बघ आईच्या छातीत दुखायला लागलंय. शुभा मेले ग काय झालं? अय्या अगं बाई शुभा सासूबाई काय झालं? सासूबाई काय झालं? सासूबाई जोरात जोरात दुखते दुखते जोरात जोरात. दुखताय मेले छातीत छातीत. अरे आजी बास. अरे किती ओव्हर ऍक्टिंग करताय. मी काय लहान आहे का या सगळ्यावर विश्वास ठेवायला? कमाल आहे. शुभा अगं तुला दारावर लक्ष नव्हतं का ठेवता येत? का मी का तुम्ही का नाही लक्ष तू ठेवलं? कशाला एवढी ओरडतेस? तिच्या छातीत कळलं होती म्हणून चालत नाही सगळं. माझ्या मेलीच्या मरणाचं कोणाला काही वाटत नाहीये हो. हाय नमस्कार. अहो तुम्ही काय वेडे आहात का? खिडकीतून शुकशुक काय करताय आईबाबांच्या घरी? अहो शुभाजी शुभाजी मला खरंच बोलायचं हो तुमच्याशी. पंढरपूर हे विठ्ठलाचं घर, पण तिथेही तो मंदिरात एकटाच उभा असतो. आणि रखुमाईचं मंदिर त्याच्यापेक्षा खूप अंतरावर. म्हणजे दोघांमध्ये इतकं अंतर असूनही वारीतला वारकरी नेहमी विठ्ठल रखुमाई असंच म्हणतो ना.